हाय हॅलो नमस्कार, मी उष्मा आपल्या चॅनल तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला साड्यांना फॉल बिडिंग कसं करायचं हे सांगणार आहे। तर तुम्ही बोलाल साड्यांना फॉल बिडिंग करणं त्यात काय कठीण, ते कोणालाही जमतं। तर मी तुम्हाला फक्त साड्यांना फॉल बिडिंग कसं करायचं हे सांगणार नाही, तर ते कमी वेळामध्ये तुम्ही कशा जास्त साड्या फॉल बिडिंग करू शकता हे सांगणार आहे। त्यासोबतच खूप सारे टिप्स सांगणार आहे। ब्लाउज पीस कसा कट करायचा, कोणत्या साडीसाठी कोणता फॉल परफेक्ट मॅचिंग आहे, सुई कोणती वापरायची किंवा पाट्याऐवजी तुम्ही काय घ्यायचं जेणेकरून तुम्हाला जास्त वाकावं लागणार नाही, जास्त तुमच्या कमरेला त्रास होणार नाही, या सगळ्या बारीक सारी गोष्टी सांगणार आहे। ह्या गोष्टी जरी बारीक बारीक असतील तरी त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। अगोदर आपण साडीमधून ब्लाउज पीस कट करूयात। तर साडीमधून ब्लाउज पीस कट करताना अगोदर आपण साडीमध्ये ब्लाउज पीस आहे की नाही ह्याची खात्री करायची आहे। कधी कधी ब्लाउज पीस काढलेला असतो आणि नंतर आपण पुन्हा कट केल्यानंतर साडी कमी पडू शकते, त्यामुळे साडीमध्ये ब्लाउज पीस आहे की नाही ह्याची खात्री करायची आहे। तर बघा ह्या साडीमध्ये स्पष्ट कळत आहे की आपला ब्लाउज पीस आहे, तर मी हा ब्लाउज पीस कट करून घेत आहे। पण तुम्हाला जर सरळ कट करता येत नसेल किंवा क्रॉस लावायची भीती वाटत असेल तर तुम्ही सरळ आपली लादी असते त्या लादीच्या लाईनवरून सरळ कट करायचा आहे। आता आपण दुसऱ्या साडीमधला ब्लाउज पीस कसा आहे हे बघूयात। तर बघा दुसऱ्या साडीचा ब्लाउज पीस पदराच्या पुढे आहे आणि खूप मोठा आहे, तर आपल्याला एवढा मोठा लागणार नाही। आपण एवढा कट केला तरी चालेल, पण आपण पदराच्या पुढे जास्त कट केला तर ते दिसायला चांगलं दिसणार नाही। त्यामुळे आपण पदराच्या इथून फक्त 2 ते 3 इंच अंतर सोडून कट करणार आहोत। आणि ब्लाउज कटिंग करताना तुम्ही एकदा कैची पकडलीत की सरळ शेवटच्या टोकापर्यंत कट करायचं आहे, अगोदर आधीमध्ये थांबायचं नाही। तरी सुद्धा तुम्हाला कटिंग केल्यानंतर असं वाटत असेल की तुमची कटिंग थोडीशी वाकडी तिकडी झालेली आहे, तर पुन्हा एकदा तुम्ही व्यवस्थित अशी लेवल करून कट करायचं आहे। एकदा तुम्हाला ब्लाउज पीस कट करायची सवय झाली का तुम्ही नेहमीच सरळ कट करणार, तुमची अजिबात वाकडे तिकडे होणार नाही। आपण जेव्हा रोज रोज एखादी गोष्ट करतो त्यावेळी ती आपल्याला परफेक्ट जमते। हे बघा पदरापासून एवढं अंतर सोडून मी कट केलेलं आहे आणि आता आपण बिडिंग केल्यानंतर थोडंसं अजून आपलं हे अंतर कमी होणार आहे। तर हे बघा मी तुम्हाला लादीच्या सरळ लाईनमध्ये सुद्धा दाखवत आहे की आपलं कटिंग बरोबर झालेलं आहे की नाही। तर बघा आपलं कटिंग बरोबर झालेलं आहे। आता आपण दुसऱ्या साडीचा ब्लाउज पीस कसा आहे हे बघूयात। इथे मी तुम्हाला सगळ्या साड्यांमधले ब्लाउज पीस कसे कट करायचे हे दाखवत नाही, तर काही मोजके ब्लाउज पीस कसे कट करायचे हे दाखवत आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। तर इथे ह्या साडीचा लेबल सुद्धा काढलेला नाही, पण ह्या साडीचा ब्लाउज पीस काढलेला आहे असं मला वाटत आहे। म्हणून मी साडीला साडी लावून बघितली तर साडी एक्स्ट्रा आहे, तरी सुद्धा मला असं वाटते ब्लाउज पीस काढलेला आहे, त्यामुळे मी साडी साईडलाच ठेवलेली आहे। आता ही साडी बघा, साडी आणि ब्लाउज पीस अगदी सेम दिसत आहे, काहीच फरक नाही। आपल्याला असं वाटेल की ह्यामध्ये ब्लाउज पीस नाही, पण यामध्ये हाच ब्लाउज पीस आहे, त्यामुळे मी हा ब्लाउज पीस कट करत आहे। या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगते कारण ब्लाउज पीस कट करताना तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम यायला नको। तुम्हाला जर असं डाऊट असेल की साडीमध्ये ब्लाउज पीस आहे की नाही तर ती साडी तशीच ठेवायची आहे आणि कस्टमरला विचारायचं आहे यामधला ब्लाउज काढलेला आहे की नाही। आपला नेक्स्ट ब्लाउज पीस अशा पद्धतीने आहे, म्हणजे याची बॉर्डर मध्येच दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता बॉर्डर सुद्धा थोडीशी क्रॉस आहे, तर तुम्ही बॉर्डरच्या लाईनने कट न करता सरळ कट करायचा आहे। आणि अशा पद्धतीने एका साईडला बॉर्डर असेल तर ती बॉर्डर आपल्या हातालाच जाते आणि अगदी थोडासा तुकडा शिल्लक राहतो, तर या थोड्याशा तुकड्यामध्ये आपण कशी डिझाईन करायची आपल्याला कळत नाही। तर मी तुम्हाला अशी छोटी बॉर्डर शिल्लक राहिल्यानंतर कशी डिझाईन करू शकता ह्याच्यावरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तुम्हाला जर असा छोटा तुकडा वापरून डिझाईन करायची असेल तर नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ बघून आयडिया मिळतील। आता आपण कोणता फॉल वापरायचा आहे आणि तो कसा वापरायचा आहे हे बघूयात। तर हे बघा सगळ्यात अगोदर आपण कॉटनचा फॉल घ्यायचा आहे आणि तो धुवायचा आहे। धुतल्यानंतर तो अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असा हाताने करून घ्यायचा आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इस्त्री करायची आहे, तुम्ही इस्त्री नाही केली तर त्या हाताने व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे। कॉटनचा फॉल असल्यामुळे त्याचे धागे आकसतात, मग ते तुम्ही हाताने ओढल्यानंतर ते व्यवस्थित असे सेट होतील, त्यामुळे कॉटनचा फॉल घेतल्यानंतर तो धुवायचा आहे। धुतल्यानंतर तो व्यवस्थित हाताने ओढून व्यवस्थित असं सेट करून घ्यायचा आहे। आणि हे जर तुम्ही पॉलिस्टरचा फॉल घेतला तर तो धुतल्यानंतर जास्त आकसा सुद्धा नाही आणि जास्त चुन्या वगैरे सुद्धा होत नाहीत। हे बघा दोन्ही फॉल मधला फरक तुम्हाला लगेच जाणवेल। हे दोन्ही फॉल मी हातामध्ये घेतलेले आहेत आणि ते असे थोडेसे चुरगळलेले आहेत। तर आपला जो कॉटनचा फॉल आहे त्याचा एकदम अगदी बारीक गोळा झालेला आहे, तो पॉलिस्टरचा फॉल आहे तो तसाच कडक मध्ये राहिलेला आहे। तर आपण कॉटनचे फॉल घ्यायचे आहेत आणि दुकानात मागताना कॉटनचेच फॉल मागायचे आहेत,
तुम्ही तर कॉटनचे फॉल मागितले नाहीत तर ते तुम्हाला पॉलिस्टरचे फॉल देतील. आता आपण कोणत्या साडीवरती कोणता फॉल परफेक्ट मॅचिंग होईल हे बघूयात. ते बघा, शक्यतो आपण जशी बॉर्डर असेल त्या बॉर्डर प्रमाणे फॉल घेतो, पण इथे आपण तसं न करता साडीचा मॅचिंग फॉल घ्यायचा आहे. हे बघा, दोन्ही फॉल आपण इथे ठेवून बघितलेले आहेत. तर आपला बॉर्डरचा फॉल आहे तो साडीची इथे वरती दिसत आहे, पण जर आपण साडीचा मॅचिंगचा फॉल घेतला तर तो वरती दिसत नाही, म्हणजे आपला हा व्हाईट कलरचा फॉल परफेक्ट आहे. आता आपण वेगळ्या पद्धतीची साडी घेतलेली आहे. आता आपण परफेक्ट फॉल कोणता आहे कसं ओळखायचं ते बघा, आपण अशा पद्धतीने दोन्ही फॉल ठेवून बघितलेले आहेत. तर इथे आपण व्हाईट फॉल घेतला तर तो व्हाईट फॉल पटकन डार्क दिसून येत आहे. तोच तर आपण बॉर्डरच्या मॅचिंगचा म्हणजे साडीत जास्त कलर आहे तो फॉल घेतला तर तो पटकन दिसून येत नाही. त्यामुळे आपण हा मोरपंखी कलरचा फॉल घ्यायचा आहे. आणि अजून एक छोटी टिप मी तुम्हाला देते. साडीला 2 बॉर्डर असतात, त्यातली छोटी बॉर्डर असते ती नेहमी वरती असते आणि मोठी बॉर्डर असते ती नेहमी खाली असते. आता आपण फॉल बिडिंग पटकन होण्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे. तर ती कोणती ट्रिक आहे हे या व्हिडिओमध्ये बघूयात. तर हे बघा, आपण सगळ्या साड्या एकत्र अशा करून घेतलेल्या आहेत आणि सगळे फॉल सुद्धा तयार करून घेतलेले आहेत. म्हणजेच आपण हे फॉल धुवून व्यवस्थित असे सेट करून घेतलेले आहेत. तर हे बघा, वरच्या दोन्ही साड्यांचे बॉर्डर सेम आहे, म्हणजे आपल्याला ह्या दोन्हींसाठी एक री चालणार आहे. तर आपण इथे एक री घेतलेला आहे आणि सोबतच एक बॉबिन सुद्धा भरून घेतलेले आहे. आणि खालच्या साडीला बिडिंगसाठी मी व्हाईट कलरचा धागा घेतलेला आहे, तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून ठेवायचा आहे. आता आपल्या पुढच्या 2 साड्यांची बॉर्डर सेम आहे, यासाठी मी बॉर्डरच्या मॅचिंगचा धागा घेतलेला आहे आणि सोबतच बॉबिन सुद्धा भरून घेतलेले आहे. आणि कोणत्या साडीसाठी कोणता फॉल लागणार आहे हे सुद्धा साडीवरती ठेवलेला आहे. तर गुलाबी बॉर्डर असलेली साडी एकच आहे, तर त्याचा फॉल, बॉबिन आणि रिब एकत्र करून ठेवलेला आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनेच प्लॅनिंग करायची आहे. तुमच्याकडे जर भरपूर साड्या फॉल बिडिंगसाठी असतील तर त्यातल्या काही साड्यांची बॉर्डर सेम असणार आहे, तर सेम असणारी बॉर्डर वेगळी करून ठेवायची आहे आणि किमान 3-4 बॉबिन तरी भरून ठेवायचे आहेत आणि मॅचिंगचे रिव सुद्धा अशा पद्धतीने काढून ठेवायचे आहेत. आता आपण परफेक्ट बिडिंग कशी करायची हे बघूयात. त्या अगोदर माझी मशीन अशी का दिसते हे मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे 2 शिलाई मशीनचे सेट आहेत आणि एकच पार्ट आहे, तर ते एका पार्टवरती मी दोन्ही शिलाई मशीन वापरते. त्यामुळे इथे अशा पद्धतीने गॅप दिसत आहे. त्यामुळे आपण कमी जागेमध्ये सुद्धा 2 मशीन वापरू शकतो. त्यामुळे मी अशा पद्धतीने आयडिया केलेली आहे. तुम्हाला सुद्धा जर अशा आयडिया करायची असेल तर मला नक्की कमेंट करा. मी हे कसं केलं हे तुम्हाला नक्की सांगते. आपण एका पाट्यावरती 2 मशीन वापरतो, त्यामुळे आपल्याला वादी सुद्धा चेंज करायला लागते. ते सगळं कसं चेंजेस करायचं हे जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा. ह्याच्यावरती मी डिटेलमध्ये तुम्हाला नक्की सांगेल. अशा धागे निघणाऱ्या कापडाला ज्यावेळी आपण बिडिंग करायला जातो त्यावेळी असा धागामध्ये अडकतो, मग आपल्याला बिडिंग करता येत नाही. मग आपण पुन्हा ते धागा कट करतो आणि पुन्हा बिडिंग करायला घेतो आणि अशा पद्धतीने बिडिंग केल्यानंतर असे धागे दोरे साईडून दिसतात. त्यापेक्षा मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुमची बिडिंग सुद्धा करून पटकन होणार आहे आणि दिसायला सुद्धा छान दिसणार आहे. तर इथे साडीच्या खालच्या साईडला मी बिडिंग कशी करायची हे दाखवते, म्हणजे फरक तुम्हाला लगेच जाणवेल. ते बघा, कापड आपण अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे, नंतर बिडिंग करायला सुरुवात करायची आहे. मी तुम्हाला हे अगदी जवळून दाखवत आहे की आपण हे कशा पद्धतीने केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला हे पटकन समजावं. तुम्ही अशा पद्धतीने बिडिंग केल्यामुळे बिडिंग करताना तुमचे धागे दोरे अजिबात मध्ये येणार नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची बिडिंग सुद्धा छान दिसणार आहे. मी याच पद्धतीने आपण बॉर्डरवरती सुद्धा अशीच बिडिंग करायची आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल बॉर्डरची ते जाड आपलं कापड पटकन पुढे सरकत नाहीये, तर तुम्ही पाठच्या साईडून थोडंसं ओढायचं आहे, म्हणजे तुमची बॉर्डरची ते सुद्धा बिडिंग चांगली येणार आहे. तुमची जर फुल सेटलची मशीन असेल म्हणजे त्यामध्येच फॉल बिडिंग आणि साधी शिलाई अशी सेटिंग असेल आणि तुमची जर सारखी मशीन बिघडत असेल तर तुम्ही एकच मशीन ठेवायची आहे. कारण ही माझी फुल सेटलचीच मशीन आहे, पण ह्याची सारखी सेटिंग चेंज केल्यामुळे ही मशीन सारखी खराब होत होती. त्यामुळे मी आता ही फक्त बिडिंगसाठीच ठेवलेली आहे. तुम्हाला जर असा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सुद्धा एकच मशीन ठेवायची आहे. हे फक्त मी तुमच्या माहितीसाठी सांगत आहे. तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीची शिलाई मशीन असेल आणि तिची शिलाई सारखी खराब येत असेल तर अशा पद्धतीने आपण सेटिंग चेंज केल्यामुळे तिची शिलाई खराब येते. हे बघा, आता आपली बिडिंग करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली बिडिंग किती छान आलेली आहे, म्हणजे कुठेही धागे दोरे अजिबात बाहेर दिसत नाहीयेत. आपण नेहमी अगोदरच्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने बिडिंग केल्यानंतर आणि आता मी सांगितलेल्या पद्धतीने बिडिंग केल्यानंतर त्या दोन्हीमधला फरक तुम्ही बघू शकता, किती फरक जाणवत आहे. त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्ही बिडिंग करायची आहे.
आणि बिडिंग करायची ही पद्धत तुम्हाला माहीत होती की नाही हे कमेंट करून मला नक्की सांगा। आता पण पातळ कपड्यावरती बिडिंग कशी करायची किंवा बिडिंग करताना एक टोक खाली येऊ नये म्हणून काय करायचं हे आता मी तुम्हाला सांगते। हे बघा, बिडिंग करताना आपण अशा पद्धतीने पकडतो त्यामुळे टोक आपलं खाली जातं। तर अशा पद्धतीने न पकडता अगदी बॉर्डरच्या समोरच बॉर्डर पकडायची आहे, म्हणजे आपली बिडिंग सरळ येणार आहे, क्रॉस खाली जाणार नाही। म्हणजे बिडिंग करताना एक टोक खाली दिसतं, ते अशा पद्धतीने तुम्ही बिडिंग केल्यामुळे ते टोक खाली दिसणार नाही। आणि बिडिंग करून झाल्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल बिडिंग खूप बारीक दिसत आहे किंवा साईडून धागे दोरे दिसत आहेत, तर तुम्ही कापड फोल्ड करून पुन्हा एकदा बिडिंग करायची आहे। ॲक्च्युली मी नेहमी अशा पद्धतीनेच करत होते, अगोदर बिडिंग करून घेत होते आणि पुन्हा एकदा डबल बिडिंग करत होते, त्यामुळे बिडिंग दिसायला छान दिसत होती। पण अशा पद्धतीने बिडिंग केल्यामुळे आपल्याला एक तर डबल बिडिंग करायला लागायची आणि दुसरी म्हणजे बिडिंग करताना धागे दोरे मध्ये यायचे, त्यामध्ये सुद्धा खूप टाइम जायचा। त्यामुळे मी बिडिंग करताना ही ट्रिक वापरायला लागले, म्हणजे आपली एका फेरीतच बिडिंग चांगली होते, अजिबात धागे दोरे मध्ये येत नाहीत आणि दिसायला सुद्धा छान दिसते आणि आपला वेळ सुद्धा वाचतो। त्यामुळे मी अशा पद्धतीची ही ट्रिक नेहमी यूज करते। हे कापड पातळ असल्यामुळे याची बिडिंग दिसायला खूप पातळ दिसत होती, त्यामुळे मी पुन्हा एकदा बिडिंग करणार आहे। आत्ता पण मशीनवरती फॉल कसा लावायचा हे बघूयात। तर फॉल लावताना आपण 1 ते 2 वीत सोडून फॉल लावायला सुरुवात करायची आहे। तुम्ही मेजरमेंट प्रमाणे घ्यायला गेलात तर 10 ते 15 इंच अंतर सोडून फॉल लावायला सुरुवात करायची आहे। फॉल लावताना सुरुवातीचं टोक थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि नंतर मग आपण फॉल लावायला सुरुवात करायची आहे। फॉल लावताना साडीच्या किनाऱ्यावरती फॉलची किनारी ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। काही जण ह्या साईडला सुद्धा हातानेच फॉल लावतात, पण जर आपल्याला कस्टमरने सांगितलं की दोन्ही साईडून सुद्धा हाताने फॉल लावायचा आहे, अशा वेळीच आपण दोन्ही साईडून हाताने फॉल लावायचा आहे, नाहीतर एक साईड आपण मशीनवरतीच लावायची आहे। कारण आपल्याला फॉल बिडिंगमध्ये जास्त पैसे भेटत नाहीत आणि त्यामध्ये सुद्धा आपण हाताने जर लावायला गेलो तर अजून आपला टाइम जातो, त्यामुळे आपण मशीनवरतीच लावायचं आहे। जर कस्टमरने सांगितलं तरच आपण हाताने लावायचं आहे आणि अशा आपण चार्जेस सुद्धा एक्स्ट्रा घ्यायचे आहेत। हे बघा, खालच्या साईडून आपला फॉल अजिबात दिसत नाही, अशा पद्धतीने आपण अगदी सरळ लाईनमध्ये फॉल लावून घ्यायचा आहे। आता आपण साडीला हाताने कसा फॉल लावायचा हे बघूयात। तुम्ही जर फॉल लावताना अशा पद्धतीने पाठ घेऊन बसत असाल तर ही पद्धत चुकीची आहे। तर मग आपण काय घ्यायचं आहे, तर आपण अशा पद्धतीने स्टडी टेबल घ्यायचं आहे। स्टडी टेबलची हाईट जास्त असल्यामुळे आपल्याला जास्त खाली वाकावं लागणार नाही, म्हणजेच आपल्याला जास्त त्रास होणार नाही। तुमच्याकडे जर अशा पद्धतीने स्टडी टेबल नसेल तर तुम्ही चौरंग घ्यायचा आहे किंवा तुम्ही पाट घेतलात तरी चालेल। पाटाखाली आपण उशी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण पाट ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला जास्त खाली वाकावं लागणार नाही। आता आपण सुई कोणती वापरायची हे बघूयात। तर हे बघा, अशा पद्धतीने एकदम बारीक आणि पातळ सुई असेल अशी वापरायची आहे, जेणेकरून आपल्याला टाके घालायला पटपट जमतात। हे बघा, इथे मी तुम्हाला 2 सुया दाखवलेल्या आहेत, त्यातली जाड सुई न वापरता आपण बारीक सुई वापरायची आहे, म्हणजे आपलं काम पटपट होईल। आणि आपण धागा घेताना एकदम 2 मीटर धागा घ्यायचा आहे आणि नंतर फोल्ड करून तो 1 मीटर करायचा आहे। मी फॉल लावताना नेहमी डबल धागाच वापरते, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही सिंगल धागा वापरायचा आहे, पण सिंगल धागा वापरला तर तो लगेच सुटण्याची शक्यता असते, त्यामुळे डबल धागा वापरायचा आहे। आता आपण टाके कसे टाकायचे हे बघूयात। तर टाके टाकताना तुम्ही 2 पद्धतीने टाकू शकता, त्यातली पहिली पद्धत मी आता दाखवते, दुसरी पद्धत मी नंतर दाखवते। खालच्या साईडून आपण अगदी छोटा टाका घ्यायचा आहे आणि वरच्या साईडून आपण मोठे मोठे टाके घ्यायचे आहेत, अशा पद्धतीने आपण टाके टाकायचे आहेत। खालच्या साईडून आपण छोटे छोटे टाके टाकल्यामुळे बाहेरच्या साईडला टाके जास्त दिसत सुद्धा नाहीत। आता मी इथे गाठ मारत आहे आणि आता आपण दुसऱ्या पद्धतीने कसे टाके टाकायचे हे बघूयात। दुसऱ्या पद्धतीने टाके टाकताना अगोदर आपण छोटा टाका साडीवरती घ्यायचा आहे, नंतर क्रॉस फॉल वरती घ्यायचा आहे, अशा पद्धतीने आपण क्रॉस टाके टाकायचे आहेत। मागाशी आपण सरळ टाके टाकले होते, आता आपण क्रॉस टाके टाकायचे आहेत। मी सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कशा पद्धतीने बोलत आहे ते। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक एक टाका टाकण्यापेक्षा 4-5 टाके घ्यायचे आहेत आणि नंतर मग सुई पुढे ओढायची आहे। तुम्ही या दोन्हीपैकी कोणतीही पद्धत वापरू शकता, जी तुम्हाला पटपट जमेल ती पद्धत वापरायची आहे। अशा पद्धतीने आपण पूर्ण साडीला फॉल लावून घ्यायचा आहे।
ज्या ताई हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत आहेत त्यांच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलवरती तुम्हाला काय काय बघायला मिळेल हे अगदी मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगते। तर आपल्या चॅनलवरती शिलाई रिलेटेड प्रत्येक गोष्ट पाहायला मिळते। तसेच शिलाई रिलेटेड मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर तो सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती बघायला मिळतो। मी तो प्रकार फक्त कसा करायचा हे दाखवत नाही, तर तो परफेक्ट फिनिशिंगमध्ये कसा करायचा हे तुम्हाला दाखवत असते। आणि आपण बनवलेली ती वस्तू मार्केटमध्ये कितीला विकायची, कशी विकायची, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते। त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा। आपण एवढे छोटे टाके घेतलेले आहेत की ते बाहेरच्या साईडून जास्त दिसत सुद्धा नाहीत। अशा पद्धतीने आपण सगळ्या साडीला फॉल लावून घेतलेला आहे। आता आपण पातळ साडी असेल तर कशा पद्धतीने फॉल लावायचा हे बघूयात। एक तर पहिली पद्धत म्हणजे मी तुम्हाला दाखवली त्या पद्धतीने तुम्ही फॉल लावायचा आहे। तर आता आपण दुसऱ्या पद्धतीने कसा फॉल लावायचा हे बघूयात। तर हे बघा, साडीची बाजू आपल्या साईडला ठेवायची आहे आणि फॉल खाली ठेवायचा आहे आणि अगोदर आपण गाठ मारून घेऊयात आणि त्यानंतर टाके टाकायला सुरुवात करूयात। तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही साडीची बाजू आपल्या साईडला ठेवल्यामुळे तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही वरती छोटा टाका घेऊ शकता। तुम्हाला वरची साईड दिसत असल्यामुळे तुम्ही वरच्या साईडला अगदी छोटे टाके घेऊ शकता। तुम्हाला जर अगोदरच्या पद्धतीने टाके टाकायची सवय असेल तर ही पद्धत तुम्हाला थोडी कठीण वाटेल। कठीण वाटण्यापेक्षा तुम्हाला पटपट करायला जमणार नाही, पण तुम्ही अशा पद्धतीने केल्यामुळे कधी कधी पातळ साड्या असतील तर चुन्या येतात किंवा फुगा येतो, तर तुम्ही अशा पद्धतीने हात शिलाई केली तर चुन्या किंवा फुगा येणार नाही। आणि जर समजा साडीचं कापड जास्त असेल आणि फॉल कमी असेल तर अशा वेळी आपण कशा पद्धतीने टाके टाकायचे हेही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। मी तुम्हाला दाखवण्यासाठी अशा पद्धतीने थोडेसे टाके टाकलेले आहेत, पण मला अगोदरची सवय असल्यामुळे मला हे टाके पटपट टाकायला जमले नाही, त्यामुळे मी अगोदरच्याच पद्धतीने टाके टाकून घेतलेले आहेत। अशा लेसच्या साड्या असतील अशा वेळेला कधी कधी काय होतं, साडी एक्स्ट्रा असते आणि आपला फॉल कमी राहतो किंवा फॉल एक्स्ट्रा असला तर साडी कमी राहते। अशा वेळी आपण कशा पद्धतीने टाके टाकायचे म्हणजे आपल्या दोन्ही साईड बरोबर होतील हे आता मी तुम्हाला सांगते। फॉल होताना अगदी शेवटी आपल्या अशा लक्षात येते की आपली साडी एक्स्ट्रा आहे किंवा फॉल एक्स्ट्रा आहे। अशा वेळेला आपण काय करायचं, जी आपली एक्स्ट्राची बाजू आहे त्याला हलक्याशा चुन्या घ्यायच्या आहेत, म्हणजे ते आपण कापड जास्त पकडायचं आहे आणि टाके टाकायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्ही केल्यामुळे तुमचा जास्त फुगा येणार नाही किंवा तुम्हाला प्लेट वगैरे घ्यावी लागणार नाही। तुम्ही हलक्या हलक्या चुन्या घेतल्यामुळे म्हणजे हलका हलका कापड सोडल्यामुळे ते कापड सोडले असं सुद्धा दिसून येणार नाही। आता आपली साडी एक्स्ट्रा होती त्यामुळे आपण अशा पद्धतीने केलेलं आहे। इथे जर आपला फॉल एक्स्ट्रा असता तर आपण फॉलला एखादी प्लेट घेतली असती तरी चाललं असतं। साडी एक्स्ट्रा असल्यामुळे आपण साडीला प्लेट घेऊ शकत नाही, तर आपण टाके टाकताना साडीचीतलं कापड थोडंसं सैल सोडायचं आहे, म्हणजे टाका टाकताना छोटासा फुगा येईल, पण तो फुगा बाहेरच्या साईडून जाणवणार सुद्धा नाही। अशा पद्धतीने आपण टाके टाकताना साडीची साईड थोडी सैल सोडल्यामुळे आपली साडी जी एक्स्ट्रा होती ती आपली साडी फॉलच्या लेवलला येईल। आय होप मी जे सांगते ते तुम्हाला समजलं असेल। काय समजलं नसेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की विचारा। हे बघा, इथे साडीवरती अगदी छोटे छोटे चुन्या दिसत आहेत। आपण जर या छोट्या छोट्या चुन्या घेतल्या नसत्या तर आपला हे फॉल क्रॉस लागला असता, त्यामुळे अशा पद्धतीने आपण अगदी छोट्या छोट्या चुन्या घेतलेल्या आहेत, जेणेकरून त्या बाहेरच्या साईडून दिसणार सुद्धा नाहीत। साडी अर्ध्यापर्यंत अगदी व्यवस्थित होती, पण मला वाटते अर्ध्यातून लेस लावताना त्यांनी खूप ताणून लावल्यामुळे लेसचा भाग कमी आहे आणि वरचा साडीचा भाग एक्स्ट्रा आहे, त्यामुळे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम येतात। तर अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आला तर आपण त्याच्यावरती कसं सोल्युशन करायचं हे तुम्हाला समजलं असेलच। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय, मी सांगितलेला टिप तुम्हाला उपयुक्त ठरल्या की नाही हे कमेंट करून मला नक्की सांगा, आणि तुम्हाला सगळ्यात जास्त टिप कोणती आवडली हेही मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ जरा जरी युजफुल वाटला तर प्लीज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि टेक केअर।